अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांच्या नक्कीच चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. बोलता बोलता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार ह्या दिवशी असणार आहे. तर बऱ्याच महिलांना आता प्रश्न पडला असेल की शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे की नंतर करावं. शेवटचा गुरुवार आहे, आपल्याला याच्या अगोदर आपल्या माता लक्ष्मीची काहीच सेवा झाली नाही. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी ह्या दिवशी काय करायचं आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज देणार आहे. माहिती संपूर्ण बघा. तर शेवटचं गुरुवार आहे. बऱ्याच महिलांचे काही ना काही कारणामुळे एकतरी गुरुवार ह्यामध्ये स्किप झालेला असेल, मग आपल्या मनाला हळहळ लागते. पण बघा, बऱ्याच वेळेस आपण काय म्हणतो की आता याचं उद्यापन नेमकं चौथ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी करायचं की पुढच्या महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करायचं. आपण म्हणतो की पौष महिन्यात कुठलाही कार्य किंवा शुभ कार्य किंवा देवाचं कार्य केलं जात नाही. बघा, कुठलंही आता एक गोष्ट असते की पौष महिना हा तसा काही वाईट नाहीये, पण पौष महिन्यामध्ये आपण देवाचं कार्य सुद्धा करू शकतो. तुमचा जर गुरुवार स्किप झाला असेल, तुम्हाला पुढच्या महिन्यात उद्यापन करायचं असेल तरी ते करू शकता. राहिला प्रश्न 18 डिसेंबरला जो शेवटचा गुरुवार असणार आहे त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता ते उद्यापन त्या दिवशी आपल्याकडून काय सेवा करायच्या, काय उपाय करायचे आहेत जेणेकरून अखंड लक्ष्मीची आणि लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांवर होईल. बघा, एक असतं की आपण याच्या अगोदर जे काही गुरुवार केले ते कुठल्या कारणामुळे आपल्याला पूजा मांडणी झाली नाही, पोथी वाचन झाले नाही, माता लक्ष्मीची सेवा झाली नाही. मग ह्या दिवशी आपल्याला सकाळी उठून अगदी विधिवतपणे तिची पूजा मांडणी तुम्ही याच्या अगोदर नसेल केली तर ह्या शेवटच्या गुरुवारी करायची आहे. पूजा मांडणी करायची आहे. माता लक्ष्मीला आवडते तो खीर, तर खिरीचा नैवेद्य तिथं दाखवायचा आहे. तिला जे आवडणारे अलंकार, आपण नेहमी म्हणतो की तिला मणी मंगलसूत्र, त्याचबरोबर थोडेसे बांगड्या, त्याचबरोबर वेणी, गजरा, हे सगळं त्या 5 पंचखाद्य. बघा, पंचखाद्यामध्ये खारीक, खोबरं, खवा, खडीसाखर आणि असं हे सगळं खसखस, हे सगळं येतं. ते सगळं नैवेद्य दाखवायचं आहे. याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला आवडतो तो खिरीचा नैवेद्य ह्या दिवशी हमखास दाखवायचा आहे. तुम्ही सकाळी उठून लवकर पूजा मांडणी केली आणि नंतर संध्याकाळी ती दिवसभर तशीच पूजा मांडणी ठेवायची आहे. अगदी रात्रभर सुद्धा संध्याकाळी सकाळी तिला तुळशीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचं दिवा लावायचं आहे. पूजा पठण करायचे आहे. जे बघा, आता महालक्ष्मीची, माता लक्ष्मीची जी कहाणी आहे ती वाचायची आहे. बऱ्याच महिलांना प्रश्न पडेल का ताई, आम्हाला ह्या दिवशी दुसरीकडे सवाष्ण म्हणून जेवायला बोलवलं आहे, तर मग काय करायचं. बघा, हे बघा, सवाष्ण हे तर अतिशय सुंदर आहे. माता लक्ष्मी स्वरूप तुम्हाला तिथे जेव घालणार आहात. एकतर आपण कधीही नाही म्हणू नये. शेवटचं गुरुवार आहे, घरी सोडणं योग्य राहील असं मी तर सांगेल. पण शास्त्र असंही सांगतं की जेव्हा आपल्याला चहाला सवाष्णी म्हणून आणि कुंकवासाठी कधीही नाही म्हणू नये. महिलांनी तरी ह्या गोष्टीसाठी आपल्यालाही म्हणता येणार नाही. तुम्ही गेलं तिथे उपवास सोडला तरीही चांगलंच आहे. बघा, ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, उद्यापनाची सगळी आपली तयारी झाली. तुम्ही ह्या दिवशी सवाष्ण म्हणून महिलांना घरी बोलवू शकतात. घरी बोलवून 5 असेल, 7 असेल, 9 असेल, तुमच्या यथा इच्छेने तुम्ही एकाच जरी महिलेला बोलवलं तरी चालेल. पण त्यांची आपल्याला छान त्यांना हळदी कुंकू लावून माता लक्ष्मीचं जे व्रताचं पुस्तक आहे ते आपल्याला ते द्यायचं आहे. त्यात थोडेसे तांदूळ द्यायचे आहेत. तुम्ही यथाशक्ती यथा इच्छेने 1 रुपया असेल, 11 रुपये असेल किंवा 7 रुपये असेल तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे. त्याच्यासोबत फळं द्यायचे. आता बऱ्याच महिलांची इच्छा असते की माता लक्ष्मी, माझं काहीतरी इच्छा असते. मी तुम्हाला म्हटले ना, मला माता लक्ष्मीचे गुरुवार हे फक्त आर्थिक संपत्तीसाठीच नाही तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा करतात. मग ते 5 वर्ष करतात किंवा 7 वर्ष करतात. आणि मग काही महिला ह्या अशा दिवसांनी 5 केले असेल तर 5व्या वर्षी, 7व्या वर्षी किंवा दरवर्षी त्या माता लक्ष्मीच्या उद्यापनाला शेवटच्या दिवशी महिलांना म्हणजे सवाष्णींना जेव घालत असतात. मग ह्या दिवशी जेव घालतात त्यावेळेस त्यांना यथासांग पुरणाचा नैवेद्य केला जातो किंवा वरणाचा नैवेद्य केला जातो. त्यासोबत थोडीशी खीर असतेच. बघा, माता लक्ष्मीला खीर, मेथीची भाजी, आपण म्हणतो घासाची भाजी असेल. आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण ह्या भाज्या ह्या माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून केल्या जातं. तिन्ही सांजे नंतर जेव्हा त्यांचं जेवण होतं त्यानंतर त्यांना यथा इच्छेने आपल्या पद्धतीने
तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप समजून त्यांना यथा सन्मान द्यायचा आहे आणि ती पोथी त्यांना द्यायची आहे. नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर बघा, आता दुसऱ्या दिवशी असणार आहे ती अमावस्या असणार आहे, अमावस्या लागणार आहे. तर त्याच्या आत आपल्याला लवकर उठून उत्तर पूजा करायची आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आणि अक्षदा हातावर घेऊन त्या अक्षदा सगळ्या पूजेवर टाकायचं आणि म्हणायचं इष्ट काम सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च, आणि सगळ्या त्या अक्षदा त्याच्यावर टाकायच्या. म्हणजे माझ्याकडून आतापर्यंत काही चुकलं असेल तर माफ करा, पण जे काही कामासाठी मी ही सेवा केली आहे ती सेवा पूर्ण फलास जाऊ द्या आणि तुम्ही माझ्या घरात पुन्हा आगमन करा, असं त्याचा अर्थ होतो. आणि ह्या दिवशी आपल्याकडून मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीसाठी उपासनेसाठी खूप महत्त्वाचा समजला जातो. त्याचबरोबर गुरुवार सुद्धा ह्या महिन्यामध्ये जे काही आपण करतो ते आपल्याकडून काहीच झालं नाही किंवा झालं जरी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. मग ह्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला ह्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावून जेव्हा आपण पोथी वाचन करणार आहोत त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ घ्यायची आहे, विष्णू गायत्री 1 माळ घ्यायची आहे, कुबेर मंत्र आहे तो 24 वेळा म्हटला तरी चालेल. श्री सुक्ताचं 16 वेळेस पठण करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम हे 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 108 वेळेस तुमच्या यथा इच्छेने तुम्हाला पाठ करायचं आहे. ज्या महिलांना असं वाटतं ना का मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, मला जॉब करायचा आहे किंवा मला काहीतरी माझा इन्कम चालू व्हावा याच्यासाठी ती धडपडत असते ना, त्यासाठी त्यांनी नक्कीच महालक्ष्मी अष्टकमचे पाठ करायचे आहे. उद्यापासून तुम्ही संकल्प सोडू शकता आणि रोज 11 जरी घेतले तरी चालेल. हे न झाल्यानंतर श्रीसुक्त आपल्याला आपल्या घरात श्रीयंत्र आहे, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. शेवटचा दिवस आहे, शेवटचं गुरुवार आहे. संपूर्ण मार्गशीर्ष महिना करताना आली सेवा म्हणून शेवटच्या गुरुवारी केलेली पूजा तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं फळ नक्की मिळवून दे. बघा, कुंकुमार्चन करायचं आहे. तर ह्या मधल्या 3ही बोटाने आपल्याला कुंकू घ्यायचं आणि आपल्याला ते कुंकुमार्चन 5ही बोटांनी कुंकू घ्यायचं आणि खालून पायापासून तर डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करायचं आहे. प्रत्येक ओवीला कुंकू अर्पण करायचं आहे. 16 वेळेस म्हणून झाल्यानंतर ते कुंकू आपल्याला तसंच ठेवलं तरी चालेल. दुसऱ्या दिवशी काढा किंवा त्याच दिवशी तुम्ही त्या डबीमध्ये भरून घेऊ शकता. बघा, आणि ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं. महिलांनी रोज आपल्या कपाळी लावायचं आहे. बाहेर कोणत्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना घरातून स्त्री पुरुष कोणीही असो, मुलं असो, त्यांनी थोडं कमी कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे, पाया पडून जायचं आहे. तुमच्या कामात नक्की यश मिळेल. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिलांना हे खूप छान आणि आपल्या माता लक्ष्मीचा कुलदेवीचा आपल्या घरात वास असावा ह्यासाठी तिची अखंड कृपा राहण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. याचबरोबर ज्यावेळेस आपण कुंकुमार्चन करतो त्यानंतर आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींना लावायचं आहे. ह्या दिवशी घरात आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याचा उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तो स्वच्छ पुसायचा, हळदीचं लेपन करायचे, त्याची विधिवत सकाळी आणि पूजा करायची आणि संध्याकाळी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा धूप लावायचा आहे. सगळीकडे असं सुशोभित असं वातावरण ठेवायचं आहे. छान रांगोळी घालायची आहे. अशा पद्धतीने आपला शेवटचा गुरुवाराचा उद्यापन जरी तुमची इच्छा असेल ना की नाही पौष महिन्यात नाही करायचं, मग मी 18 तारखेलाच करायचं आहे, तरी बिनधास्त करू शकता. कारण की शेवटी माता लक्ष्मीची आपल्या सगळ्यांवर कृपा व्हावी ह्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं की आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टी आपल्याला मनात असं असतं ना की केलंच नाही, पण केल्यावर जे समाधान मिळतं तर ते खूप मौल्यवान. शेवटच्या गुरुवारी जे काही आपण उद्यापनासाठी नारळ ठेवलं होतं कलशामध्ये ते फोडून खायचं, त्याची खीर करायची. आणि त्याचबरोबर जे घरात आता आपण खीर घरातल्याच खायची असते किंवा त्याचा गोड पदार्थ घरात करून खायचा असतो, त्यात जी सुपारी असतं, जे खारी खोबरं असतं ते तुम्ही पाण्यात निर्माल्यात प्रवाहित करायचं आहे. आणि जे बाकीचं आहे ते आपल्याला आपल्या घरात जे पोथी रूप असतं ते ठेवून द्यायचं आहे. आपल्या देवघरात माता लक्ष्मीचा तुम्ही फोटो ठेवला असेल तर तिथेच ठेवायचा आहे. आणि श्रीयंत्र आपल्या देवघरात पुन्हा ठेवून द्यायचं आहे. तुळशीला कलशातलं पाणी टाकते समाधान कुठेही नसतं, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने शेवटच्या गुरुवारचं उद्यापन सेवा व उपाय करायचे आहेत. झालेली सेवा स्वामींच्या व माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.